Good morning, student. Once again, welcome to the class. Yesterday we have learned punctuation and punctuation मध्ये आपण बघितलं द कॉमा आणि हा कॉमा कुठे कुठे यूज करायचा ते सुद्धा आपण बघितलेलं आहे. नंतर बघितलं होतं रायटिंग अ मेसेज. तर रायटिंग मेसेजमध्ये आपण बघितलं होतं स्पीकिंग सेक्शनमध्ये जे पोलाईट टेलिफोन कन्व्हर्सेशन आहे दोन व्यक्तींमध्ये. तर ते कन्व्हर्सेशन आपण रीड केलं होतं आणि ते कोणाच्या याच्यामध्ये होतं ते सुद्धा आपण बघितलं होतं. रायमा आणि फर्स्ट जे कन्व्हर्सेशन होतं ते रायमा अँड हर ब्रदर्स बास्केटबॉल कोच. तर रायमा आणि तिचा जो भाऊ होता तिच्या भावाचे जे बास्केटबॉल कोच होते त्यांचं ह्या दोघांचं आपण कन्व्हर्सेशन बघितलेलं होतं. आणि ते कन्व्हर्सेशन बघितल्यानंतर त्या कोचनी एक मेसेज लिहायला सांगितला होता वीरला की रायमा लिव्ह फॉर हर ब्रदर्स बिफोर गोईंग ऑन अन एरंड. तर तो म्हणजे त्याला अहमदनगरमध्ये जी मॅच होणार होती फ्रायडेला 24 ऑगस्टला, तर त्यासाठी त्याला आईवडिलांची परमिशन पाहिजे होती तिथे जाण्यासाठी आणि मॅच खेळण्यासाठी. यासाठी त्याला काय करायचं होतं, एक परमिशनचं मॅसेज त्या आईवडिलाकडून त्या सरांना त्यांना काय करायचा होता, पाठवायचा होता. तर कशा प्रकारे त्यांनी मॅसेज लिहिला होता तर तो मॅसेजसुद्धा आपण बघितलेला होता. परत एकदा बघूया की त्यांनी मॅसेज कसा लिहिला. 16 ऑगस्ट 2018 4:30 PM. वीर म्हणजे हा रायमाचा भाऊ. युअर बास्केटबॉल कोच कॉल्ड. तर तुझ्या बास्केटबॉल जे कोच आहे त्यांनी कॉल केलेलं होतं. ही आस्क मी टू लेट यू नो दॅट यू विल नीड अ परमिशन लेटर फ्रॉम मम अँड डॅड टू गो फॉर युअर मॅच इन अहमदनगर ऑन 24 ऑगस्ट. म्हणजे त्यांना आई आणि बाबांचं परमिशन लेटर पाहिजे होतं जे अहमदनगरमध्ये 24 तारखेला जी मॅच होणार होती त्या मॅचमध्ये त्याला पार्टिसिपेट केल्यामुळे त्याला परमिशन लेटर पाहिजे होतं. द लेटर नीड्स टू बी हँडेड ओव्हर बाय टुमारो. आणि हे जे लेटर आहे जे मॅसेजचं ते हँडेड म्हणजे स्वतः तिथे नेऊन बाय हँड द्यायचं आहे उद्याला रायमा. आणि कोणी हे केलेलं आहे तर रायमानी. तर अशा प्रकारे हे मॅसेज त्यांनी काय केलेला होता, राईट डाऊन केलेला होता. नेक्स्ट आहे रीड धिस टेलिफोन कन्व्हर्सेशन बिटवीन श्रुती अँड हर ब्रदर साहिल. तर नेक्स्ट जे टेलिफोन कन्व्हर्सेशन आहे ते दोघांमध्ये आहे. एक आहे श्रुती आणि तिचा जो भाऊ आहे साहिल. तर ह्या दोघांमधलं टेलिफोन कन्व्हर्सेशन आहे. ॲज श्रुती नीडेड टू लिव्ह फॉर हर कराटे क्लास. तर श्रुतीला काय करायचं होतं, जे कराटे क्लास आहे ते काय करायचं होतं, तिला सोडायचं होतं. ती सोडून गेलेली होती. शी लेफ्ट अ मेसेज फॉर हर मदर रिगार्डिंग साहिल्स कॉल. तर त्यांनी काय केलं होतं, एक मेसेज केलेला होता तिच्या आईला रिगार्डिंग साहिल्स कॉल, साहिलनी कॉल करून. राईट द मेसेज इज नॉट मोर दॅन 50 वर्ड्स. तर हा जो मेसेज आहे तो 50 शब्दापेक्षा जास्त नसायला पाहिजे. तर आता त्या दोघांमध्ये साहिल आणि श्रुतीमध्ये कोणतं कन्व्हर्सेशन केलं त्यांनी, टेलिफोन कन्व्हर्सेशन कोणतं केलं ते बघायचं. साहिल सेड हॅलो श्रुती, इज मॉम देअर. साहिल काय म्हणत आहे श्रुतीला, हॅलो श्रुती, मॉम मीन्स आई तिथे आहे का. श्रुती सेड नो, शी इज नॉट बॅक फ्रॉम वर्क एट. नाही, ती अजून पण कामावरून घरी आलेली नाही. साहिल सेड आय हॅव टू लिव्ह फॉर असनसोल अर्ली टुमॉरो मॉर्निंग फॉर माय इंटर कॉलेज टेनिस मॅच. तर माझी जी उद्या मॅच आहे, इंटर कॉलेज टेनिस मॅच आहे, जी उद्या म्हणजे सकाळी होणार आहे आणि त्यासाठी मला एक लीव पाहिजे आहे असनोल अर्ली. तर प्लीज आस्क हर टू पॅक माय बॅग्स सीन आय विल रिटर्न होम लेट
फ्रॉम प्रॅक्टिस. तर माझी जी बॅग आहे ती काय करायची आहे, पॅक करायची आहे आणि मला घरी यायला लेट होणार आहे, कारण मी काय करत आहे, प्रॅक्टिस करत आहे, त्यामुळे मला घरी यायला लेट होणार आहे. श्रुती सेड ओके आय विल. ठीक आहे, मी पॅक करून ठेवेल तुझी बॅग. तर अशा प्रकारे त्यांनी टेलिफोन कन्व्हर्सेशन केलेलं आहे. श्रुती आणि तिच्या भावानी साहिल या दोघांनी टेलिफोन कन्व्हर्सेशन केलेलं आहे. तर आता यावर आधारित आपल्याला काय करायचं आहे, या कन्व्हर्सेशनवर आधारित एक मेसेज राईट डाऊन करायचा आहे. तर तो मेसेज आपल्याला आता राईट डाऊन करायचा आहे. त्याचं बघा, 18 ऑगस्ट 2018 4 PM. कितीची वेळ, 4ची. मम साहिल कॉल्ड. कोणी काय केलं होतं, साहिल. ही इज लिव्हिंग फॉर ॲसानसोल अर्ली टुमॉरो मॉर्निंग फॉर हिज मॅच. त्याची जी मॅच आहे ती अर्ली टुमॉरो आहे, म्हणजे उद्या सकाळी त्याची टेनिस मॅच आहे जी ॲसानसोल आहे. and he wants you to pack his bag for him since he will be returning home late from practice. तर त्यासाठी त्याला काय पाहिजे नाही, त्याची जी बॅग आहे ती त्याला पॅक करून पाहिजे नाही, म्हणजे त्याला ज्या काही गोष्टी आवश्यक आहे त्या बॅगमध्ये त्याला भरायच्या आहे आणि ती बॅग पॅक करायची आहे. अँड सिन्स ही विल बी रिटर्निंग होम लेट फ्रॉम प्रॅक्टिस. आणि त्याला घरी यायला वेळ होणार आहे, कारण तो काय करत आहे, प्रॅक्टिस करत आहे. आय ॲम लिव्हिंग फॉर माय कराटे क्लास. आणि मी माझे जे कराटे क्लास आहे ते कराटे क्लास झाल्यानंतर मी जाणार आहे. शॉल बी बॅक ॲट द युज्युअल टाईम. आणि जेव्हा मला वेळ मिळेल त्यावेळेस मी घरी येईल. श्रुती. तर अशा प्रकारे आपण हे एक जो मेसेज आहे तो आपण रायटिंग केलेला आहे. तर हे टेलिफोन कन्व्हर्सेशन अशा प्रकारचं आहे. आणि या टेलिफोन कन्व्हर्सेशनमधून एक छोटासा मेसेजसुद्धा राईट डाऊन करायचा आहे जो आपण केलेला आहे. आणि नेक्स्ट पिरियडमध्ये आपण न्यू चॅप्टर स्टार्ट करू, जी एक काय आहे, पोयम आहे, चूज युअर स्पोर्ट्स. तर तुम्हाला जे हे टेलिफोन कन्व्हर्सेशन आहे ते नोटबुकमध्ये काय करायचं आहे, राईट डाऊन करायचं आहे. तिथे HW आणि डेट टाकायची आहे आणि हे असंच कन्व्हर्सेशन तुम्हाला नोटबुकमध्ये लिहायचं आहे. आणि त्यावरून हा जो रायटिंग मेसेज आहे जो असाइनमेंटमध्ये दिला आहे तो सुद्धा तुम्हाला नोटबुकमध्ये असाचा असा राईट डाऊन करायचा आहे.